पुण्यातल्या बुधवार पेठेत आत्ताच एक धक्कादायक घटना घडली। सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान हरिहरेश्वर जे अपार्टमेंट आहे बुधवार पेठेत, त्या ठिकाणावरून 5व्या मजल्यावरून एका महिलेनं उडी घेत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडलेली आहे। खर तर 7 ते 7:30च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडलेली आहे। जर माझ्या पुढे पाहताय तर हेच हरिहरेश्वर अपार्टमेंट, या ठिकाणावरून 5व्या मजल्यावरून एका महिलेनं या ठिकाणावरून उडी घेत स्वतःला संपवलेलं आहे। खर तर ही महिला या ठिकाणची रहिवाशी आहे, किती बाहेरून आलेली होती या बाबतीमध्ये अद्यापही त्या महिलेची ओळख पटलेली नाही। खरं तर या भागातील जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून सुद्धा या महिलेची ओळख अद्याप पटवण्यात आली नाही। या ठिकाणी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। पंचनामा सुद्धा या ठिकाणी जो आहे तो झालेला आहे। परंतु जर पाहिलं तर फॉरेन्सिक जी टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहे। खरं तर ही महिला कोण होती, या अपार्टमेंट मधली खरंच रहिवाशी होती का, की ही बाहेरून आलेली होती, या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय याचा सुद्धा सध्या जो आहे तो तपास सुरू आहे। खरं तर पाहिलं तर सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान ही हरिहरेश्वर अपार्टमेंट मध्ये, जे की बुधवार पेठ मध्ये आहे, या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। खरं तर हे जे हरिहरेश्वर अपार्टमेंट आहे ते 5 मजली आहे। याच 5व्या मजल्यावरून तिने उडी घेतली का टेरेसवरून उडी घेतली या बाबतीमध्ये सुद्धा अजूनही तपशील आलेला नाही। परंतु या आत्महत्येचा नेमकं कारण काय, ही महिला नेमकी कोण आहे, खरंच ही कधी आलेली आहे, खरंच ही अपार्टमेंट मधील रहिवाशी आहे का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। डीसीपी कृषिकेश रावले हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीम कडून जर पाहिलं तर या ठिकाणी पंचनामा केला जातोय। खरंच या महिलेच्या जवळ कोणती सुसाईड नोट सापडलेली आहे का, या महिलेने खरंच आत्महत्या का केली याचा तपास सुद्धा केला जातोय। खरं तर माझ्या मागे जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। अँब्युलन्स सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहे। लवकरच या महिलेला आता तिची जी डेड बॉडी आहे ती शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी पंचनामा करत असताना या भागाचे जे डीसीपी आहेत कृषिकेश रावले हे सुद्धा आलेले आहेत। मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आलेला आहे आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे। ही महिला नेमकी कोण आहे, ही कधी आलेली होती, तिने का आत्महत्या केली, असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु अद्यापही या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। खरं तर या भागामधले अर्थात हरिहरेश्वर जे अपार्टमेंट आहे त्या भागातील रहिवाशांकडून खरंच ही महिला या भागातील रहिवाशी आहे का, ती कधी आलेली होती, याची सुद्धा जी आहे ती चौकशी पोलिसांकडून केली जाते। आजूबाजूचे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा या बाबतीमध्ये चौकशी केली जाते। ही महिलेला तुम्ही कधी पाहिलेलं आहे का, खरं तर ही महिला कोणासोबत आलेली होती का एकटीच आली होती, असे सुद्धा अनेक प्रश्न या बाबतीमध्ये आता उपस्थित होताना पाहायला मिळतात। परंतु जर पाहिलं तर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम असेल, त्याचबरोबर पोलीस असतील, त्याचबरोबर अँब्युलन्स सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या महिलेच्या जी बॉडी आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून जो आहे तो पंचनामा या ठिकाणी जो आहे तो केला जातोय आणि त्या बाबतीमध्ये या महिलेच्या आत्महत्येचं कारण जर पाहिलं तर अद्यापही अस्पष्ट आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि आता या महिलेच्या जी डेड बॉडी आहे त्या ठिकाणी आता पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा आलेली आहे आणि त्याचबरोबर ही महिला नेमकी कोण आहे, तिने आत्महत्या का केली याची ओळख आणि याचं कारण शोधण्याचं काम सध्या जे आहे पोलिसांकडून जे आहे पोलीस करताना जे आहे ते पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।